श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही भूमीच ऋषीमुनींची भूमी आहे. भगवान शिव तथा भगवान श्री दत्तात्रयांच्या पुण्यभूमीमध्ये येणारे महत भाग्यवंत असतात. गंगा अवतरणाच्या या महान भूमीमध्ये पूर्वापार अनेक संत महात्मे वास्तव्यास होती. ती आस्थागायत प्राणवायू स्वरूपात आहे. नवनाथांची ही प्रशिक्षण भूमी असून ही एक कार्यशाळाच आहे. छंदर्षी, महर्षी, राजर्षी अशा सर्वांची ही भूमी आहे. एक दिवसीय नवनाथ सेवेकरी पारायण करतात. देशसेवेची कळकळ केवळ सेवेकरी परिवारासच असते. सेवेकरी हा स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे लढवय्या असतो. राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत आई भगवतीच आपल्याला पुरवणार आहे. भारतीय सैन्याचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना ऊर्जा पोचवण्यासाठी सेवेकरी लोकांनी केलेली सेवा पुरेशी असते. अध्यात्मातून राष्ट्रभक्तीकडे वाटचाल करावी. व्यवस्था, शांतता आणि बुद्धीच्या देवतेकडून आपण नव्या पिढीला काय देऊ शकतो, म्हणून या दिवसामध्ये आपण भगवतीची सेवा करणे गरजेचे आहे. दुर्गा सप्तशती अथवा श्री नवनाथ ग्रंथ अशा स्वरूपाची सामुदायिक किंवा वैयक्तिक स्वरूपात फार मोठ्या संख्येने पारायणे केली की काही लोक अन्नदान, गोदान अथवा तत्सम दान करणे असे सांगतात. त्यावर एक उपाययोजना अशी करावी की आपणास जे दान द्यायचे असेल ते श्री दत्तधामांवर द्यावे. त्यायोगे तेथे घडणाऱ्या अन्न संपर्कास आपला हातभार लागेल आणि त्यातून अनेक जणांना भोजनाचा आस्वाद घेता येईल आणि आपल्यालाही त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतील. समाजातील दुःख आणि हालअपेष्टा कमी करणे हा दानधर्माचा उद्देश आहे. शांत, समतोल व आसक्तहीन वृत्तीने सेवा केल्याने मनातले अनिष्ट विकार जातात. भारतीय तत्त्वज्ञानाचा भर प्राणीमात्रांचे कल्याण साधावे यावर आहे, पण निदान देशाचे आणि समाजाचे कल्याण एवढी व्यापक दृष्टी आपल्या विचारात ठेवलीच पाहिजे. आपल्या नियोजित कर्तव्यात काही त्रास असला तरी ते निष्ठेने करणे हीच खरी पूजा आहे. सत्कर्म हीच देवपूजा आहे. सर्व प्राणीमात्रांविषयी आपलेपणा आणि सहानुभूती असावी व इतरांच्या सुखदुःखाशी समरस व्हावे. समाजातील सुखदुःखांकडे आपण सहानुभूतीने पाहावे. आपला स्वार्थ, आपले सुखभोग आणि ऐश्वर या पलीकडे पाहण्याची सवय ठेवावी. जनसेवा व दुःखहरण ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. संस्काराचा संग्रह करावा, तो कधीही वाया जात नाही. सत्कृत्य कधी नष्ट होत नाही. त्याचा ठसा पुढील जीवनावर कायम कोरला जातो. श्री स्वामी समर्थ.